युतीची घोषणा केल्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चुरस आणखी वाढली आहे। 2 दशकांनंतर ठाकरे बंधू ज्या मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले तोच मुंबई आणि मराठीचा अजेंडा घेऊन ठाकरे बंधूंनी भाजपच्या तुफानाचा सामना करण्याची तयारी केल्याचं बोललं जातंय। युतीची घोषणा झाल्यानंतर दोन्ही भावांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करून खात्मा करण्याचा डाव असल्याचं सांगत फुटाल तर संपाल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांना एकत्र राहण्याचं आवाहन केलं। तर मुंबईचा महापौर आमचाच होईल असं राज ठाकरेंनी ठासून सांगितलं। पण याच मराठीच्या अजेंड्यावरून सत्ताधाऱ्यांनी मात्र ठाकरेंवर जोरदार प्रहार केलाय। पाहूयात। मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार। मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार। मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघं जण, वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत, त्यांचे मनसुबे आहेत। आणि आता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष, ते जे काय हुतात्मा स्मारक आहे त्याचा मोठा अपमान होईल। मला असं वाटतं काही तर स्क्रिप्ट बदलली पाहिजे। किती वर्ष एकच स्क्रिप्ट घेऊन हे लोक फिरणार आहे? काही तर नवीन आणा। आणि जसं मी सांगितलं, मी तर मागची असंच घोषणा केली होती, उद्धवजींनी विकासावर बोललं तर 1000 रुपये मी देईन, पण अजून माझे 1000 रुपये वाचले आहेत। अजून विकासाचं एकही गोष्ट ते बोलत नाही। आता ही निवडणूक विकासाची, मुंबईकराच्या हिताची निवडणूक आहे, त्याच्यावर ते एक शब्द बोलू शकत नाही। त्यांना 25 वर्षाचा हिशोब द्यावा लागेल। अशा युत्या मला वाटतं या सत्तेसाठी, स्वार्थासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, ज्यांचा काही म्हणतात ना कुणाचा जीव कुठं असतो पोपटामध्ये, तर काही लोकांचं ते मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात। आता अंडी खात होते, आता कोंबडी कापायसाठी आले असतील। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती जाहीर होताच सत्ताधाऱ्यांनी या युतीवर बोचरी टीका केली आहे। पाहूयात। आता असं सहज माझ्यासमोर टीव्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो, तर काही माध्यमं तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे। तिकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली। मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं, त्या दृष्टीने 2 पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे। आकड्यांशी माझा काही संबंध नाही, त्यामुळे त्यांच्या मनात काय आकडे आहेत, ते कुठे आकडे लावतायत, मला त्याच्यात इंटरेस्टही नाही। एवढंच आहे की म्हणजे ज्या प्रकारे ही पत्रकार परिषद झाली त्याच्या पाठीशी जो हाईप तयार केला होता, खोदा पहाड और चूहा भी नहीं निकला। अशा युत्या मला वाटतं या सत्तेसाठी, स्वार्थासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, ज्यांचा काही म्हणतात ना कुणाचा जीव कुठं असतो पोपटामध्ये, तर काही लोकांचं ते मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात। आता अंडी खात होते, आता कोंबडी कापायसाठी आले असतील। मराठी तोडणार, मुंबईपासून वेगळी करणार, मग अमित शहा, मोदी साहेब येऊन ते मुंबई उचलून कडं गुजरातला घेऊन जाणार, अशा स्टेटमेंट आता लोकांना आवडत नाहीत आता। आणि लोकांनी त्याचा प्रत्यय दिलाय तुम्हाला। ही युती कशासाठी झाली तर एक मुर्गी आहे, बाटके खाएंगे मिल बाटके, एक टांग तू ले ले, एक टांग मैं लेता, या पद्धतीची ती युती आहे। त्यात काय नवीन आहे? आणि म्हणून आता त्यांच्यावर विश्वास हा लोकांचा राहिलेला नाही, हे तेवढं सत्य आहे।